नमस्कार मैत्रिणींनो, दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे गुरुवार आणि दत्त जयंती। ह्यावेळेस दत्त जयंती आणि गुरुवार एकाच दिवशी आल्यामुळे खूप छान असं वाटतं। आमच्याच घराला लागून एक 2 ते 3 घरे सोडले की उंबराचं झाड आहे आणि त्यामध्ये असं छोटंसं मंदिर आहे। दुपारी 12 वाजता आम्ही फुले टाकून घेतली होती आणि संध्याकाळी 6 वाजता दत्त जयंतीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो। त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारे छोटासा पाळणा बांधून घेतला होता आणि दत्ताचे 5 पाळणे येथील बायका म्हणत होत्या। खूप छान असा कार्यक्रम पार पडला। सर्वजण दत्ताची तर पूजा नक्की करता आणि खूप छान असं वाटत होतं। संध्याकाळचं वातावरण आणि दत्ताचा पाळणा असं छान असा प्रसादसुद्धा ठेवला होता। त्या ठिकाणी बघा आमच्या गल्लीतील बायका सर्वजण जमा झाल्या होत्या आणि पाळणे म्हणत होत्या। त्यातील वयस्कर मंडळी खूप छान असं पाळणे म्हणून घेतले आणि त्यानंतर सर्वजण बायकांनी घरून आलेला प्रसादसुद्धा दिला। त्यानंतर बघा अशा प्रकारे 5 पाळणे झाल्यानंतर शेजारीच आमच्या इथे प्रसाद म्हणून दाल राईस बनवण्यात आला होता। म्हणजेच आमच्या इकडे दालचा भात असे म्हणतात। आणि तुमच्या इकडे काय प्रसादाला बनवलं होतं हे नक्की सांगा। बघा पाळणा झाल्यानंतर खूप छान असं सगळ्यांनी पूजा करून घेतली, फुले वगैरे टाकून घेतली आणि सर्वांनी मिळून दत्त जयंती खूप छान प्रकारे साजरा केली। यामध्ये महिलांचा खूप छान सहभाग होता आणि दत्त जयंती आम्ही 2 वर्षापासून अशाच प्रकारे करतो, त्यामुळे खूप छान वाटतं। संध्याकाळच्या वेळेला सर्व बायकांनी भजन सुरू केले। इथेच छोटंसं एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, त्या ठिकाणी या बायका भजनासाठी जात असतात आणि त्यासुद्धा संध्याकाळी येऊन खूप छान प्रकारे भजन म्हणत होता। त्यामुळे भजनामुळे अजूनच आमच्या या दत्त जयंतीला खूप छान असं वाटत होतं। बायकांनी खूप वेळ भजन केलं। त्यानंतर भजन वगैरे झाल्यानंतर आम्ही प्रसादाची सोय केली होती, त्यामुळे सर्व बायकांना प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाणार नाही असं सांगून सर्व बायकांना आम्ही प्रसाद द्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे लवकरात लवकर कामे आटपून झाली होती। प्रसाद खूप छान झाला होता। अशा प्रकारे आमच्या इथं दत्त जयंतीचा कार्यक्रम पार पडला। तुमच्या इकडं कशा प्रकारे दत्त जयंती साजरी करतात हे नक्की कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही सांगायला विसरू नका। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि तुमच्या इथे छोटंसं दत्त मंदिर असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पूजा वगैरे करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।